बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे। मात्र केंद्रीय पथकाने रात्रीच्या अंधारामध्ये टॉर्चच्या प्रकाशात ही पाहणी केली। त्यामुळे अंधारात या पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जाते। तर यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधलाय। सोलापूर महिन्यात गेल्या 1.5 महिन्यापासून पाहतोय की आपण महापुराने थैमान घातलं होतं। मात्र आता 1.5 महिन्यानंतर केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतर आपण पाहू शकतो की सध्या जे केंद्रातून जे आलेलं पथक आहे ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील हातूर आणि वडकबाळ हे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या जे बाधित सीना नदीकाठची जी गावं आहेत त्यांना भेट देण्यासाठी आलेलं आहे। आपण पाहतोय की गेल्या 1.5 महिन्यापासून शेतकऱ्यांचं जे शेती असेल किंवा घरं असतील किंवा इतर जे साहित्य असेल ह्या पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याचं पाहायला मिळालं। मात्र असं असलं तरी केंद्रीय पथकाने मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी गावात जाऊन कुठेतरी केलेल्या पाहणीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केलेलं पाहायला मिळत आहे। कारण कोळेवाडी येथे जे केंद्रीय पथकाने पाहणी केली ते रात्रीच्या सुमारास केलेले आहे। त्यामुळे टॉर्चच्या माध्यमातून केंद्रीय पथकाला जी सीना नदीची जी भीषणता आहे किंवा सीना नदीमुळे ज्या ज्या गावांना फटका बसला आहे त्या गावांची दिशा काय आहे हे कुठल्या पद्धतीने दिसलं असेल किंवा जे पाहणी करण्याचं काम आहे ते दिखावा आहे का अशा पद्धतीने सध्या तरी चर्चा होताना आपल्याला शेतकऱ्यांमधून दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी केंद्रीय पथकाने 1.5 महिन्यानंतर जी पाहणी रात्रीच्या सुमारास केली आहे, टॉर्चच्या माध्यमातून जी पाहणी केलेली आहे त्यातून जी भीषणता आहे ती कशा पद्धतीने लक्षात येणार आहे किंवा जे पथक आहे ते दिवसभर कुठे होतं, काय काम करत होतं आणि त्यांना अशी काय गरज पडली की कोळेगाव जे मोहोळ तालुक्यातील सर्वाधिक बाधित असणारा जर तालुका जर सीना नदी काठचा पाहायला गेला तर मोहोळ तालुका आहे। आणि आपण पाहू शकतो की केंद्रीय पथकाने जी पाहणी केलेली आहे त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। कारण शेतकऱ्यांचं दुखणं वेगळं आहे, मात्र त्याच्यावर पाहायला गेलं तर केंद्रीय पथकाने जी पाहणी केलेली आहे टॉर्चच्या माध्यमातून काय पाहणी केली आहे आणि काय अहवाल देणार आहे ते पाहण्यासारखं असणार आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। पुढची महत्त्वाची बातमी, मोबाईल टॉर्चच्या अंधारामध्ये पाहणी केल्यानंतर वाद निर्माण झाला आणि या वादानंतर केंद्रीय पथकाचा आणखी एक कारनामा समोर आलाय। दक्षिण सोलापूरमधल्या नुकसानग्रस्त हत्तूर गावामध्ये केंद्रीय पथक हे संवाद साधणार होतं। यासाठी गावातील शेतकरी केंद्रीय पथकाची वाट पाहत होते, पण हे पथक गावातील नागरिकांशी संवाद न साधताच पुढे निघून गेलं। यामुळे इथल्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। पथक आलतं, पथक काच सुद्धा उचललं, 1 मिनिट थांबलंय, पुन्हा निघून गेले। पोलीस ते सगळे पळत, आम्हाला काय करायचंय? तुम्हाला कधी कळलं गावात पथक येणार आहे म्हणून? सकाळी उठल्याबरोबर बघितलं, गाड्या गेल्यावर पथक गेलं म्हणून सांगितलं। इकडे पुढे कुठे गेलते? पुढे कुठे गेलं ते आम्हाला काय माहित नाही। आनंदनगर तांडाला गेलते म्हणून आम्ही गावातच आहे ना। गाड्या दिसल्या, पुढे कुठं चंद्राळा शिंदखेडला जाऊन येथून आल्यावर इथं थांबेल असं वाटलं होतं, पण 1 मिनिट पण न थांबता त्याच्यामध्ये सगळं जिल्हाधिकारी साहेब होते, कुमार आशीर्वाद साहेब होते आणि जंगम साहेब असेल, शिवसाहेब, कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले। आमच्या गावकऱ्यांना नाराज झालेले केंद्रीय पथकावर। कारण कसं आहे, इथं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात वर्ग आहे। आमच्या गावात हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। जवळजवळ 1300 खातेदार ह्या गावातले। सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे। मात्र केंद्रीय पथकाने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली, त्यामुळे अंधारात या पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जाते। यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम,
नक्कीच प्राजक्ता पाहतोय की आपण गेल्या 1.5 महिन्यापासून सीना नदी काठचे जे 5 तालुके आहेत ते मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते आणि 1.5 महिन्यानंतर जे केंद्राचं पथक आहे ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलं होतं आणि दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी चक्क रात्रीच्या मोहोळ तालुक्यातील जे कोळेगाव आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे। त्यामुळे स्टॉरच्या माध्यमातून ही पाहणी केलेली आहे, कारण अंधारामध्ये जी भीषणता आहे ते कितपत कळणार आहे ते केंद्रीय पथकाला ते माहिती नाही। 4 जणांचं हे केंद्राचं पथक आहे, त्याचबरोबर जे स्थानिक जिल्हा प्रशासन आहे त्यातले जिल्हाधिकारी असतील किंवा सीओ असतील किंवा कृषी विभागातील अधिकारी आहे हे मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत होते। मात्र सीना नदीचं जर नुकसान पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। मात्र 1.5 महिन्यानंतर त्यांना नुकसानाची जी भीषणता आहे ती कशा पद्धतीने कळणार आहे असाच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, कारण गेल्या 1.5 महिन्यापासून राज्य सरकार असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात दिला, मात्र उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल आणि केंद्रीय पथकाने या ठिकाणी पाहणी केली आणि आज सकाळपासून पाहतोय की आपण दक्षिण सोलापूर असेल किंवा उत्तर सोलापूर तालुक्यातील जे बाधित गाव आहे त्यामध्ये आता भेटी देत आहेत। मात्र असं असलं जरी मोहोळ तालुक्यातील जी सर्वाधिक बाधित तालुका म्हणून मोहोळ तालुका ओळखला जातो, कारण सीना नदी काठची जी गावं आहेत सुमारे 15 दिवस पाण्याखाली होते। त्यामुळे ही जी भीषणता आहे मोठ्या प्रमाणावर शेती असेल, गावं असेल किंवा घरं असेल हे पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। यातून आता आपण पाहू शकतो केंद्रीय पथकाने जरी पाहणी केली असली तरी कोळेगाव असेल किंवा इतर जे परिसर आहेत त्यात रात्रीच्या सुमारास काय दिसलं किंवा किती भीषणता दिसली किंवा केंद्रीय पथकाला नेमकी ही जी दौरा आहे तो नावालाच काढलाय का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळणं बाकी आहे। मात्र असं असलं तरी जे शेतकरी आहे त्यांना आता मदतीची अपेक्षा आहे। मात्र केंद्राने जर अशा पद्धतीची पाहणी केली तर काय कोणता अहवाल ते देणार आहेत ते पण पाहण्यासारखं असणार आहे। खरं प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी उबाठाचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निंबाळकरजी, आपण पाहतोय तर मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून रात्री अंधारात पाहणी करण्यात आलेली आहे। एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम होतंय। निश्चितपणे केंद्राचं पथक मला वाटते जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यानंतर किती दिवसांनी इथं आलंय, मला वाटतं ही वस्तुस्थिती बघणं गरजेचं आहे। आणि आता नेमकं त्यांना बघण्यासाठी काय राहिलेलं आहे जागेवर, मला फक्त पाहणीचा फार्स करण्यात काही अर्थ नाहीये। शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणं ही नितांत गरजेचं आहे आणि ही वराती मागून केंद्राच्या पथकाचं जे घोडं आलंय ती नेमकं काय करणार आहे परमेश्वराला माहिती, पण हा नुसता फार्स आहे। राज्य सरकारनं सुद्धा जी घोषणा केली की आम्ही 31,800 कोटी रुपयाच्या पॅकेजची, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर काय मदत पडली ही जर आपण तपासलं खाली तर अक्षरशः कुणाला 10 रुपये, 13 रुपये, 500 रुपये, मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे। आणि अक्षरशः शेतकरी ज्या अडचणीत आहेत त्या अडचणीवर शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार त्या ठिकाणी होतोय, अतिशय दुर्दैवी आहे। आता ह्या पाणीचे फार्स करण्यापेक्षा शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाच्या मदतीची आवश्यकता आहे आणि ती करावी सरकारनं। राजे, खरं तर आपण म्हणत होतो सरकारला आलेलं उशिरा आलेलं हे शहाणपण, मात्र हे कसलं शहाणपण? रात्रीच्या अंधारात या अधिकाऱ्यांना नेमकं काय दिसलं असावं? अहो, दिवसा उजड जरी असला तर इतक्या दिवसानंतर काय बघणार आहेत ते, काय नेमकं कशासाठी करतायत ते समजत नाही मला तर। असो, पण आता हा फार्स आता थांबवा म्हणावं आणि मदत करा शेतकऱ्यांना, इतकीच अपेक्षा आहे। आणि ते मोदीजींकडे जेवढं वजन वापरायचे ते वापरावं आता राज्यातल्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत मिळवून द्यावी। खरं, धन्यवाद ओमराजे निंबाळकर आपले न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली असल्याचं पाहायला मिळालंय। तर सकाळपासून आता पुन्हा एकदा पाहणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र या अंधारामध्ये या पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। तर सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येते। रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात ही पाहणी करण्यात आली आहे। आता पुन्हा सकाळपासून पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। मात्र रात्रीच्या अंधारात या पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जाते आणि यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। मात्र हा संवाद नेमका काय होता, रात्रीच्या अंधारात नेमकं काय बोलणं झालं असा देखील सवाल उपस्थित केला जातोय।
पुढची मोठी बातमी, उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे तब्बल 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी गेल्या महिन्यात मराठवाड्याचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला होता। ही छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे काही क्षणात आता विमानतळावर दाखल होतील। त्यानंतर त्यांचा हा मराठवाडा दौरा सुरू होतोय। 4 दिवसांचा त्यांचा हा मराठवाड्याचा दौरा आहे। सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत। त्यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अगदी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल। त्यानंतर पैठणमधील नांदर तालुक्याला ते भेट देणार आहेत। सकाळी 11:30च्या दरम्यान बीडमधील पाली गावाला ते भेट देतील। दुपारी 2 वाजता भूम जिल्ह्यातील पाथरुडला ते भेट देणार आहेत। त्यानंतर दुपारी 3:30 वाजता परंडा जिल्ह्यातील शिरगाव तालुक्याला ते भेट देणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता बार्शी जिल्ह्यातील घारी तालुक्यात जात ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील। संध्याकाळी 7 वाजता बीड लातूर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि सध्या उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी, 4 दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जात ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, उद्धव ठाकरे यांचा पुढचा 4 दिवसांचा मराठवाड्याचा अतिशय महत्त्वाचा दौरा, कशा पद्धतीचा हा दौरा असणार आहे, काय अपडेट? मराठवाडा हे उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मराठवाड्यामध्ये याआधी बऱ्याचदा खासदार आमदार या मराठवाड्यानं उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत आणि आता या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर संकट आलंय। हे संकट आता ओढावलं असताना शेतकऱ्यांना मदत पोहोचते की नाही हे पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा आजचा दौरा आयोजित केलेला आहे। म्हणजे याआधी त्यांनी हंबरडा मोर्चा काढला होता याच संभाजीनगरमध्ये आणि या संभाजीनगरमध्ये सभा त्यांची झाली आणि त्या सभेत ते म्हणाले होते की आपण येणार आहोत पुन्हा एकदा मराठवाड्यात दिवाळीनंतर, तुमच्यापर्यंत खरंच मदत सरकारची पोहोचते की नाही हे पाहण्यासाठी, आणि त्यामुळे त्यांचा हा आजचा हा दौरा आहे। पण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं उद्धव ठाकरे इथे नव्हते किंवा ते आले नव्हते, पण तरीही त्यांच्याकडून अहवाल घेतला जात होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाहीये। म्हणूनच उद्धव ठाकरेंचा आजचा हा दौरा आहे। दगाबाजरे, सरकारला दगाबाजरे म्हणत त्यांच्या पूर्ण दौऱ्याचं नाव दिलंय आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून ते प्रत्येक ठिकाणी जातील। म्हणजे 8 जिल्हे आहेत, 8 जिल्ह्यातल्या 20 तालुक्यांमध्ये ते फिरतील, तिथल्या हजारो शेतकऱ्यांशी ते भेटतील, कोणाच्या घरी जातील, तिथल्या शेतकऱ्यांना विचारतील तुमच्यापर्यंत खरंच मदत आली आहे की नाही, या सगळ्याची पाहणी करतील। त्या व्यतिरिक्त दररोज संध्याकाळी इथल्या 2-2, 3-3 जिल्ह्यांची एकत्र बैठक पदाधिकाऱ्यांची घेतली जाईल, त्यांना आदेश दिले जाणार आहेत। कारण 2 दिवसापूर्वी आपण बातमी चालवली होती त्यानुसार केंद्र स्थापन केले जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शेतकऱ्यांना खरंच मदत पोहोचते की नाही, तसंच मतदारांची नोंदणी कशी होते या सगळ्या संदर्भातली। तर मग त्या सगळ्या बाबतींवर या बैठकीमध्ये चर्चा उद्धव ठाकरे करतील, मार्गदर्शन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना करणार आहेत। आणि आता या सगळ्या दौऱ्याची सुरुवात होते। उद्धव ठाकरे सध्या आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर विमानतळावर, थोड्याच वेळात ते बाहेर येतील। बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी पदाधिकाऱ्यांशी ते भेटतील, माध्यमांशी संवाद साधतील, प्रतिक्रिया देतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात असलेलं नांदर हे एक गाव आहे, या गावामध्ये सगळ्यात आधी उद्धव ठाकरे जातील। तिथल्या काही शेतकऱ्यांशी त्यांच्या घरामध्ये जाऊन उद्धव ठाकरे बोलतील, चर्चा करतील, त्यांच्याकडून माहिती घेतील आणि त्यानंतर मग त्यांचा हा दौरा पुढे होईल। धाराशिव, बीड असा हा आजचा दौरा असणार आहे। आजच्या दौऱ्यामध्ये या 3 जिल्ह्यांमध्ये ते फिरतील, तिथल्या गावांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यासाठी त्यांचा हा दौरा आता सुरू होत आहे। थोड्या वेळापूर्वीच त्यांचं विमान या ठिकाणी लँड झालेलं आहे आणि आता बाहेर उद्धव ठाकरे येतील आणि त्यानंतर ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होते आज। सुमित, मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्येच उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा सुद्धा काढला होता आणि आजपासून पुन्हा त्यांचा हा दौरा सुरू होतोय। साधारण 800 शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याचं देखील कळतंय। नेमका कसा फायदा होईल त्यांना या आगामी निवडणुकीमध्ये या सगळ्या दौऱ्यांचा? खरं तर गेल्या काही दिवसांपासून
किंवा काही जेव्हा कोविडचा काळ आला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यानंतर 2022 मध्ये ते पायउतार झाले. पण मराठवाडा हा त्यांच्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. याच मराठवाड्यानं मुंबई बाहेर किंवा मुंबई ठाण्याबाहेरची पहिली महानगरपालिका जर शिवसेनेनं कोणती जिंकली असेल तर ती छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका होती. आणि छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्याचा बराचसा भाग हा उद्धव ठाकरेंच्या कायमच जवळ आलेला आहे. आणि म्हणूनच इथे सत्ता पुन्हा मिळवावी, पुन्हा इथे आमदार खासदार आपल्याला जर पुन्हा मिळवायचं असेल, कारण 2022 नंतर ज्या वेळेला पक्ष फुटला आणि मग इथले संभाजीनगरचे बरेच नेते हे वेगळे झाले, तिथे गेल्यानंतर शिंदे सेनेत दाखल झाल्यानंतर मग इथली सत्ता कमी झाली किंवा ताकद कमी झाली होती. आणि जर पुन्हा आपल्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या बांधवांना जर आपल्याजवळ आणायचं असेल तर मराठवाड्यात अतिरिक्त लक्ष देणं गरजेचं आहे. हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी प्रत्येक वेळेला कोणतीही समस्या आली की मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि जेव्हा पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला, ओला दुष्काळ आला, पाणी भरलं सगळीकडे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, तेव्हाच उद्धव ठाकरेंनी सगळ्यात आधी इथल्या नेत्यांना इथले दौरे करायला सांगितले, मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्या सगळ्या प्रयत्नांनंतर स्वतः इथे येऊन हंबरडा मोर्चा काढला. कारण इथे बऱ्याच लोकांची शेती वाहून गेलेली आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात पूर्ण मराठवाड्यात झालेलं आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी हंबरडा मोर्चा काढला. आणि आता आज दगाबाज रे, कारण सरकारनं घोषणा तर केली मात्र कुठेही कर्जमाफी झाली नाही, लोकांना कर्जमुक्ती कळलं नाही, तर त्या व्यतिरिक्त हप्ते देखील लोकांपर्यंत आले नाहीत. आणि म्हणूनच दगाबाज रे हे नाव देत त्यांनी या मोर्चाला आजच्या सुरुवात ते करतात किंवा या पूर्ण त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतात. प्रत्येक गावागावात जातील आणि गावागावात गेल्याचा त्यांना फायदा होईल. ग्रामीण भागातला हा शेतकरी किंवा मतदार वर्ग हा अत्यंत भावूक आहे आणि तो ठाकरेंवर प्रेम करणारा आहे. म्हणूनच जर त्यांना आत्ता साथ घातली तर ते आपल्याला पुढे भविष्यामध्ये पाठिंबा देतील हे उद्धव ठाकरेंना ठाऊक आहे. आणि म्हणूनच त्यांचा हा आजचा महत्वाचा दौरा आहे. त्यासाठी ते आजपासून या दौऱ्याला सुरुवात करतात. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते दाखल झाल्यानंतर देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक इथे आलेले आहेत. आणि हेच सगळे शिवसैनिक काही प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याच्या पातळी म्हणजे जिथे रेषा संपते सीमारेषा तिथपर्यंत त्यांना जाऊन पोहोचवतील. त्यानंतर पुढचे शिवसैनिक असतील. पण त्या व्यतिरिक्त शिवसैनिकांना फक्त भेटायचं नाहीये तर इथल्या मतदाराला भेटायचं आहे, इथल्या शेतकरी राजाला भेटायचं आहे, त्याच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत, त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा आजचा हा दौरा काढलाय. 4 दिवसांचा दौरा आहे. संभाजीनगर विमानतळावर ते पोहोचलेत आणि थोड्याच वेळात त्याचा बाहेर येतील. आपण बघतोय सध्या सिक्युरिटी देखील अलर्ट झालेली आहे. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी. 4 दिवस उद्धव ठाकरे संभाजीनगर किंवा या सगळ्या आजूबाजूच्या मराठवाड्याचा परिसरात असतील. आणि त्यामुळे इथे असताना शेतकऱ्यांशी संवाद साधणं किंवा आता लोकांपर्यंत पोहोचणं, कारण बाळासाहेब हे स्वतः ज्या वेळेला संभाजीनगरमध्ये यायचे त्यांचे दौरे व्हायचे ते एक दिवस थांबायचे नाहीत तर त्यांचे बरेच दिवसाचे दौरे असायचे. इथल्या प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते भेटायचे. उद्धव ठाकरेंची देखील तीच नीती आपण बघतोय. त्यांनी देखील आता तशाच पद्धतीने सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरायचं, तिथल्या लोकांशी त्यांना एकत्रित आणायचं असेल तर ते करावंच लागेल. हे जाणूनच त्यांनी या दौऱ्याची आखणी केली आहे. आणि आता संभाजीनगर विमानतळावर ते पोहोचतील. थोड्या वेळामध्ये बाहेर आल्यानंतर ते प्रतिक्रिया देणार आहेत आपल्याला. बरं सुमित, असे सोबत थांबा. ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात. उद्धव ठाकरेंचा आजपासून 4 दिवसांचा हा मराठवाडा दौरा सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उद्धव ठाकरे हे सध्या दाखल झालेले आहेत. विमानतळाच्या बाहेर येऊन ते माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतील. सुमित, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. आणि 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे हे 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी तर करणारच आहेत आणि शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.